लोक, नातेवाईक तुमच्यावर का जळतात, तसेच तुमच्याबद्दल का वाईट बोलतात? मित्रांनो, आपल्या आयुष्यात असा एक तरी टप्पा नक्की येतो, जिथे आपण मनातल्या मनात हा प्रश्न स्वतःलाच विचारतो, की लोक, नातेवाईक, ओळखीचे लोक आपल्यावर इतके का जळतात? आपण कोणाचं वाईट करत नाही, आपापल्या परीनं प्रामाणिकपणे जगत असतो, मेहनत करत असतो, तरीही काही लोक आपल्याबद्दल वाईट का बोलतात? पाठीमागे कुजबूज का करतात? आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न का करतात? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका त्याचा अर्थ आणि खोलपणा खूप मोठा आहे. कारण हा प्रश्न फक्त इतर लोकांबद्दल नाही, तर आपल्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल, आपल्या प्रगतीबद्दल, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि माणसांच्या मानसिकतेबद्दल आहे. सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की लोक तुमच्यावर जळतात याचं मुख्य कारण तुमचं अपयश नसतं, तर तुमचं यश असतं. जो माणूस अजून काहीच करत नाही, जो मागेच आहे, जो स्वतःच्या आयुष्याशी झगडतो आहे, त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला लागता, मेहनतीचं फळ दिसायला लागतं, तुमचं जीवन थोडं सावरायला लागतं, त्या दिवशी काही लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता म्हणजेच जळजळ. कारण तुमचं यश त्यांना त्यांच्या अपयशाची आठवण करून देतं. आपल्या समाजात अनेक लोक स्वतःच्या आयुष्याकडे प्रामाणिकपणे पाहण्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्याची तुलना करायला जास्त तयार असतात. स्वतः काहीतरी करायचं, स्वतः बदलायचं, स्वतः मेहनत करायची, यापेक्षा समोरच्याला खाली ओढून स्वतःला वर समजणं हे त्यांना सोपं वाटतं. म्हणूनच तुम्ही पुढे जात असताना तुमचं नाव, तुमचं काम, तुमचं वागणं, तुमचं बोलणं यावर टीका केली जाते. ही टीका नेहमीच थेट समोर येईल असं नाही. बहुतेक वेळा ती पाठीमागे होते, कुजबुजीतून होते, खोट्या गोष्टी पसरवून होते. नातेवाईकांकडून होणारी जळजळ ही तर अधिक वेदनादायक असते. कारण आपण नातेवाईकांकडून सहकार्य, आनंद आणि आपुलकीची अपेक्षा करत असतो. पण वास्तवात अनेक वेळा नातेवाईकच आपल्या यशाला पहिल्यांदा टोमणे मारतात. याचं कारण असं की नातेवाईक आपल्याला खूप जवळून ओळखतात. आपण कुठून आलो, आपली सुरुवात कशी होती, आपली कमजोरी काय होती, हे सगळं त्यांना माहीत असतं. त्यामुळे जेव्हा आपण त्या चौकटी बाहेर जाऊन काहीतरी साध्य करतो, तेव्हा त्यांना ते पचत नाही. कारण त्यांच्या डोक्यात आपली एक ठराविक प्रतिमा तयार झालेली असते आणि ती प्रतिमा बदललेली पाहणं त्यांना जड जातं. कधीकधी लोक तुमच्यावर जळतात कारण तुम्ही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही. समाजात अनेक न लिहिलेले नियम असतात. कोण कसं बोलावं, कसं राहावं, किती पुढे जावं, कुठे थांबावं, हे सगळं जणू आधीच ठरवलेलं असतं. जेव्हा तुम्ही त्या चौकटी मोडता, स्वतःचा विचार करता, स्वतःचे निर्णय घेता, तेव्हा काही लोकांना ते धोकादायक वाटतं. कारण तुमचं स्वातंत्र्य त्यांना त्यांच्या बंधनांची जाणीव करून देतं. म्हणून ते तुमच्याबद्दल वाईट बोलायला लागतात. लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास असलेली व्यक्ती अनेकांना खटकते. कारण आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास, स्वतःच्या कुवतीवर विश्वास आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास. ज्यांच्या आयुष्यात हा विश्वास कमी असतो, त्यांना आत्मविश्वासू माणूस अहंकारी वाटतो. ते त्याच्या बोलण्याला उद्धटपणा, त्याच्या शांततेला गर्व आणि त्याच्या स्पष्टतेला उर्मटपणा समजतात. आणि मग अशा व्यक्तीविषयी गैरसमज पसरवले जातात. कधीकधी तुम्ही प्रामाणिक असता, सरळ असता, स्पष्ट बोलता, तेही लोकांना आवडत नाही. कारण प्रामाणिक माणूस आरसा असतो. तो समोरच्याला त्याचं खरं रूप दाखवतो आणि प्रत्येकालाच आरशातलं सत्य पाहायचा धाडस असतं असं नाही. त्यामुळे काही लोक तुमच्या प्रामाणिकपणालाच दोष देतात. तुम्ही जास्त स्पष्ट बोलता, तुम्हाला लोकांची कदर नाही, तुम्ही कोणाला जुमानत नाही, असे आरोप तुमच्यावर केले जातात. लोक तुमच्यावर जळतात कारण तुम्ही बदलता. बदल हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू आणि मित्र दोन्ही असतो. जेव्हा तुम्ही बदलता, तेव्हा काही लोक तुमच्यासोबत बदलायला तयार असतात, तर काही लोक मागेच राहतात. मागे राहिलेले लोक मग तुमच्याबद्दल वाईट बोलून स्वतःच्या अपयशाला कारण शोधतात. कारण हे मान्य करणं त्यांना कठीण जातं की तुम्ही मेहनतीमुळे, चिकाटीमुळे आणि योग्य निर्णयांमुळे पुढे गेला आहात. अनेक वेळा लोक तुमच्यावर जळतात कारण तुम्ही त्यांच्या मदतीशिवाय यशस्वी होता. काही लोकांना असं वाटतं की तुम्ही काही केलं तर ते त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या ओळखीमुळे किंवा त्यांच्या मदतीमुळेच झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या बळावर काहीतरी उभं करता, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावतो. मग ते यशाला कमी लेखण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागतात. नशिबामुळे झालं, ओळखीमुळे झालं, योगायोग होता, असं म्हणत ते तुमच्या मेहनतीचा अपमान करतात. तुमचं आयुष्य शांत असेल, तुम्ही तुमच्या मर्यादेत आनंदी असाल, तरी सुद्धा काही लोकांना ते सहन होत नाही. कारण प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात आनंदी नसतो. जे स्वतः आतून असमाधानी असतात, ते बाहेरून इतरांच्या आनंदावर टीका करतात. तुमचं हसणं, तुमचं शांत राहणं, तुमचं समाधान हे त्यांना खटकतं. म्हणून ते तुमच्याबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवतात. हेही लक्षात घ्यायला हवं की लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असं नाही.
अनेक वेळा ते तुमच्या बरोबर असण्याचं लक्षण असतं. कारण जे झाड फळ देतं त्यालाच दगड लागतात. जे माणसं काहीच करत नाहीत त्यांच्याबद्दल फारसं कोणी काही बोलत नाही, पण जे पुढे जातात, जे उभे राहतात, जे वेगळं करतात त्यांच्याबद्दल बोललं जातं. या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणं. लोक काय बोलतात यावर तुमचं आयुष्य थांबवणं ही सर्वात मोठी चूक ठरेल. कारण आज जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेच उद्या तुमचं नाव घेत फिरतील, जेव्हा तुमचं यश अधिक स्पष्ट दिसेल. नातेवाईकांची जळजळ, लोकांची कुजबूज, समाजाची टीका हे सगळं तात्पुरतं असतं, पण तुमचं कर्म, तुमची मेहनत आणि तुमची सचोटी ही कायमची असते. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की लोक तुमच्यावर जळतात कारण तुम्ही काहीतरी आहात, काहीतरी करता आणि काहीतरी होण्याच्या मार्गावर आहात. जेव्हा तुमचं मन स्वच्छ असतं, हेतू प्रामाणिक असतो आणि वाटचाल योग्य दिशेने सुरू असते, तेव्हा लोकांचं बोलणं तुमच्या प्रवासाला थांबवू शकत नाही. उलट ते तुमच्यासाठी एक संकेत ठरतो की तुम्ही योग्य मार्गावर आहात. म्हणून शांत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवा.